साताऱ्यातल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर कोर्टामध्ये हजर, तर फरार आरोपी गोपाल बदनेचा पंढरपूरमध्ये शोध सुरू। फलटणमधील घटना अतिशय दुर्दैवी, दोषींवर कारवाई होईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही। फलटण प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांत बनकरनं नकार दिला होता। आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांची माहिती। फलटणमधील महिला डॉक्टरवर राजकीय दबाव, दोघा पीएंनी महिला डॉक्टरचं माजी खासदार रणजित निंबाळकरांशी बोलणं करून दिलं। राजकीय नेत्यांचं पी आणि पीआय महाडिकांना बेड्या ठोकल्या पाहिजेत, अंबादास दानवेंची मागणी। महिला डॉक्टरच्या आत्महत्येला राजकीय वादाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न, चौकशी करून पोलिसांनी सत्य समोर आणावं, रणजित निंबाळकरांची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये कुणीही खासदार असो किंवा त्यांचे पीए असो, सर्व आरोपी व्हावेत, सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजेत, भाजपच्या सुरेश धस यांची मागणी। तपास करावा असं निंबाळकर म्हणालेत, मात्र महाविकास आघाडीचं राजकारण सुरू, दोषींवर कारवाई होईल, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। फडणवीसांचं लक्ष पूर्ण राजकारणाकडे, गृह खातं अजगरासारखं निश्चित पडलंय, फलटण डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर संजय राऊतांची टीका। हे उद्धव ठाकरेंचं सरकार नाही तर देवाभाऊंचं कायद्याचं राज्य, पालघरमध्ये साधू मारले तेव्हा का गप्प होतात, नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊत शिवतीर्थवर, राऊतांच्या भेटीपूर्वी राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। 1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी, गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा, शिवतीर्थवरील बैठकीमध्ये राज ठाकरेंचं विधान। सत्याची राखण कुणी केली हे महाराष्ट्रानं पाहिलं, त्यांच्या हातामध्ये काही येणार नाही म्हणून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, दरेकरांची राज ठाकरेंवर टीका। दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींची भेट, मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, विकासाच्या मुद्द्यावर चर्चा, शिंदेंची प्रतिक्रिया। गोपीनाथ मुंडेंचे वारस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कोण या वादावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट, मुंबई पालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी। 4 टर्म आमदार राहिलो, पुढे राहीन की नाही माहिती नाही, राजकारणामध्ये कधी थांबावं माणसाने ठरवलं पाहिजे, क्षीरसाटांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत असल्याची चर्चा। मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच क्षीरसाटांना राजकीय निवृत्तीचे वेध, आता वय पुढे करून पळ काढू नका, तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल, सिडको जमीन घोटाळ्यावरून रोहित पवारांचा क्षीरसाटांवर निशाणा। जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणं घेऊन लवकरच भेटू, रवींद्र धंगेकरांचा ट्विट करत मुरलीधर मोहोळांवर निशाणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्गमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार, उदय सामंतांना ताकद दाखवायची असेल तर त्यांनी दाखवावी, नितेश राणेंचं विधान। भाजपमध्ये इन्कमिंग सुरू, मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोरानं वाढले तेवढ्या जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही, गडकरींनी कान टोचले। गडकरींच्या कान टोचण्याचा काही फायदा होतोय का पाहावं लागेल, भाजपमध्ये स्वतःचे फक्त 20%च लोक, राऊतांची टीका, तर गडकरींचं मार्गदर्शन आमचं बळ, सोनियाची गुलामी तुमचं दुर्भाग्य, बन यांचा टोला। मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड तर हार्बर मार्गावर वाशी ते नेरूळ ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असल्यानं उद्या ब्लॉक नसणार। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज, प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता।